स्वाती मसे मॅडम, त्याचबरोबर साजनीकर, तुमच्या जोगळेकर मॅडम, भाई काका आणि फॅम टूरसाठी आवर्जून आलेले आपण सर्व, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. मगाशीच मी संयोजकांना विचारलं, आमच्या स्वाती मॅडमना, की मला हा सगळा ग्रुप समोर बघून मला थोडंसं बोलायचं आहे. जास्त वेळ घेणार नाही, पण आवर्जून मला काही गोष्टी मांडायच्या आहेत आणि स्पष्टपणे मांडायच्या आहेत, कारण या अदरवाईज बोलायला आपल्या भेटी पुन्हा पुन्हा होतील असं नाही. सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रम झाला, खूपच सुंदर होता. आता फिल्म्स हा जो विषय घेऊन हे सगळं जग उभं आहे, हा पण आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे. आणि ND स्टुडिओ आता फिल्म सिटीच्या ताब्यात आल्यानंतर एका जिद्दीनं आम्ही सगळे उभे राहतो आहोत. नितीन देसाईंचं जे काही स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही सगळे केवळ साक्षीदार नाही तर आमचे साथीदार असणार आहेत. कसं होतं, त्यांनी स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नासाठी काही काम केलं आणि खरोखर या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी कर्तबगारी एका मराठी माणसाने गाजवली. हे साम्राज्य उभं केलं. काही दुर्घटना घडली आणि जेव्हा अशी दुर्घटना घडते आणि एखाद्या क्षेत्रात महाराष्ट्र एखादा पाऊल मागे जातो की काय असं वाटतं, तेव्हा शासनाने पुढे येणं ही शासनाची जबाबदारी असते. आम्ही ती जबाबदारी अतिशय नम्रतेने स्वीकारलेली आहे. नेहमीच तुलना होते की प्रायव्हेट पद्धतीनं होणाऱ्या गोष्टी आणि शासकीय पद्धतीनं होणाऱ्या गोष्टी. शासकीय पद्धतीनं होणाऱ्या गोष्टींबद्दल काही वेगळं बोलण्याची दिवाणखान्यात बसून चर्चा करणाऱ्यांना सवय असते. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जागरूक मराठी नागरिक म्हणून या सगळ्याच्या पलीकडे जाऊ. हे जे एक आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे, आमच्याबरोबर राहा, आम्हाला सूचना द्या, आपण बदल करू, आपण सर्वाधिक चांगलं कसं करता येईल ते करू. आपल्या साथीनंच ते शक्य होऊ शकेल. अन्यथा अनेक सरकारी उपक्रम हे कल्पकतेअभावी कसे कोमेजून गेले अशी पण उदाहरणं आपण पाहिली आहेत आणि काही सरकारी उपक्रम कल्पकता वापरल्याने कसे पुढे गेले हे पण आपण पाहिलेलं आहे. आपण त्यातल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये येणार हे आता आपल्यावर अवलंबून आहे. आपल्या सगळ्यांना हे एक आवाहन आणि आव्हान हे दोन्ही आहे. मला असं वाटतं की आपण नक्कीच पुढे जाऊन हे करून दाखवू. फॅम टूर ही जी कन्सेप्ट आहे की हे सगळं समजून घ्यायचं, जास्तीत जास्त फॅम टूर्स करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वाती मॅडमने अनेक उपक्रम सांगितले. म्हणजे सेट हा एक विषय घेऊन, एक मुद्दा घेऊन एकूणच फिल्म्स या विषयाकडे होलिस्टिकली बघण्याचा हा एक प्रयत्न आहे. म्हणून इथं स्क्रिप्ट रायटिंग वर्कशॉप्स पण होती. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की इथं एखादा मेळावा किंवा प्रशिक्षणं ही सुद्धा आयोजित करण्यासाठी हा एक चांगला वेन्यू आहे. आपल्याला अनेक प्रकारे पुढे जावं लागेल. खरं म्हणजे AIच्या जगामध्ये आणि ज्याचा वापर आता खूप वाढणार आहे, तिथे सेट्स या पद्धतीनं फिल्म करणं, त्यातली सर्जनशीलता दाखवणं, कल्पकता दाखवणं आणि त्या बळावरती ती फिल्म मोठी होणं हे एक आव्हानच आहे. पण मला असं वाटतं की ओरिजिनॅलिटी ही आपली ताकद आहे. सेट्समध्ये जी ओरिजिनॅलिटी असते ती AIमध्ये नसते. शेवटी ते कृत्रिम आहे. तर हा एक जो मोठा लढा आता अगदी जागतिक पातळीवरती पण आहे की AIद्वारे आलेल्या कृत्रिम गोष्टी आणि नैसर्गिकरित्या आलेल्या मानवी गोष्टी यांचा एक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमधला संघर्ष पुढच्या काही काळांमध्ये दिसणार आहे. तोच संघर्ष आपण ND स्टुडिओमध्ये पण बघणार आहोत, अनुभवणार आहोत आणि पुढेही जाणार आहोत. असं करताना AIचा आधार आपण नक्की घेणार आहोत, त्याचा उपयोग करून घेणार आहोत. त्याच्यातून काय साधता येईल हे आपण बघणार आहोत. हे सगळं बोलता बोलता मघा सूत्रसंचालकांनी आणि सांस्कृतिक कार्यक्रम होताना आपण संस्कृतीबद्दल बोललो. मी आता सांस्कृतिक कार्य विभागाचा सचिव आहे. हा चार्ज घेतल्यानंतर खरोखरच इतक्या गोष्टी समोर येत आहेत. म्हणजे तुम्हाला मी खरंच सांगतो की पूर्वीपासून थोडाफार मराठी भाषेचा, साहित्याचा, संस्कृतीचा, फिल्म्सचा हा अभ्यास करूनसुद्धा प्रत्यक्ष मी आता जे चित्र बघतोय ते खूपच भव्य आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही अनेक बाबतीत ही इतकी मोठी आहे
की ती जगापुढे मांडायला आणि ती प्रिझर्व करायला आपण कमी पडतो. आणि हे मला सर्वात मोठं आव्हान वाटतं. फिल्म्स हा त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे. कित्येकदा आपण पोकळ शब्दांमध्ये वाहून जातो, म्हणजे मुंबई महाराष्ट्रात आहे आणि तिथेच तर बॉलिवूड आहे, म्हणजे मग आम्ही किती ग्रेट. तर याच्यात वाहून जाण्याची गरज नाही. पूर्वी आम्ही किती ग्रेट होतो हे पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. पुढे तुम्ही काय करणार आहात ते सांगायची गरज आहे. आणि मला असं दिसतं की कित्येक क्षेत्रांमध्ये असं आढळून येतं की मागच्या यशाचं गुणगान करण्यात आम्ही मग्न झालेलो आहोत. त्यातून जरा बाहेर येऊन आपण नियोजन करूयात. महाराष्ट्रीयांकडे बुद्धिमत्ता आहे, कर्तबगारी आहे, कल्पकता आहे आणि त्याच्यामुळे आपण अशक्य ते शक्य, असाध्य ते साध्य करिता अभ्यास केला तर ते शक्य होईल असं मला वाटतं. तर संस्कृतीच्या या सगळ्या प्रवासात ND स्टुडिओ या पुढच्या काळामध्ये स्वाती मॅडमच्या नेतृत्वाखाली, साजनीकरांच्या नेतृत्वाखाली आणि जोगळेकर मॅडमच्या नेतृत्वाखाली काही नवे प्रयोग आम्ही करतोय, नवी दिशा आखायचा प्रयत्न करतोय. ते सगळंच परफेक्ट असेल असं नाही. आपण आमच्याबरोबर राहा, आम्हाला सूचना द्या, आपण सगळे मिळून हे यशस्वी करूया. धन्यवाद.